नमस्कार मित्रांनो, पेज नंबर 95 वर जे शेवटचे दोन पॅरेग्राफ आहेत त्याचं एक्सप्लेनेशन राहिलेलं आहे. या अगोदरचा पार्ट 1 आहे, तो मात्र तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. त्याच्यानंतर हा मी पार्ट 2 आता सुरू करतोय बघा. Yes, a beggar, she repeated as if to reassure me. तर हो, तो भिकारी, असं तिनं हो तो भिकारी होता की ज्यानं काही केलं तर मला माझ्या जीवनामध्ये हा बदल घडवून आणला. तो एक भिकारी होता असं तिनं परत एकदा या लेखिकेला तिने सांगितलं, तिची खात्री पटवून देण्यासाठी. He was old and used to stay in front of my house with his 5-year-old granddaughter. आता तो भिकारी वृद्ध होता, म्हातारा होता आणि तो माझ्या घराच्या समोर त्याच्या 5 वर्ष वयाच्या ग्रँड डॉटर बरोबर म्हणजे नातीसोबत तो माझ्या घरासमोर तो थांबत असायचा. ॲज यू नो, आय वॉज अ क्रॉनिक पेसिमिस्ट. आता क्रॉनिक या शब्दाचा अर्थ इथं दिलेला आहे बघा. एक्स्ट्रीम म्हणजे अतिशय, खूपच. तर ती म्हणते की तुला माहितीच होतं की मी अतिशय खूपच एक्स्ट्रीम कशी होती, मी पेसिमिस्ट होते. पेसिमिस्ट म्हणजे काय, तर निराशावादी होते. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू धिस बेगर एव्हरी डे. मी काय करत असायचे, तर माझं जे काही लेफ्ट ओव्हर आहे म्हणजे काय, तर घरात शिल्लक राहिलेले जे अन्न आहे ते नेहमीच मी काय करत असायचे, तर त्या भिकाऱ्याला मी देत असायचे. आय नेव्हर स्पोक टू हिम नॉर डीड ही स्पीक टू मी. मी कधीही त्या भिकाऱ्यासोबत बोलत नसायचे आणि नाही तो माझ्याशी कधी बोललेला होता. वन मॉन्सून डे आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो and started cursing the rain. पावसाळ्याचा एक दिवस होता. मी माझ्या बेडरूमच्या जी विंडो आहे त्या विंडोतून मी बाहेर पाहत होते आणि मी पावसाला कर्स देत होते, कर्स करत होते म्हणजे शाप देत होते किंवा मी शिव्या देत होते. फार फार तर मी पावसाळ्याबद्दल मी अपशब्द वापरत होते. का, तर तो अवेळेला तिला नको होता म्हणून पडत होता असं असावं. आय डोंट नो वाय आय डीड दॅट बिकॉज आय वॉजंट एव्हर गेटिंग वेट. मी माझ्या रूम मध्ये होते, मी अजिबात पावसामुळे भिजत नव्हते. तरी पण का कुणास ठाऊक मला माहित नाही की मी पावसाला मी काय करत होते, मी अपशब्द वापरत होते किंवा मी पावसाला शिव्या देत होते. That day I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftovers. त्या दिवशी मात्र मी त्या भिकाऱ्याला माझ्या घरातलं जे काही शिल्लक राहिलेलं अन्न आहे, लेफ्ट ओव्हरचा जो काही कोटा होता, कोटा म्हणजे त्यांचा वाटा किंवा हिस्सा, त्या दिवशी मात्र मी दिला नाही. कारण का तर पाऊस येत होता बहुधा, यामुळे दिला नसावा. तर बघा, दे वेंट हंग्री आय एम शुअर. आणि मला खात्री आहे की ते त्या दिवशी उपाशीच राहिले असतील. मी माझ्याकडचं जे अन्न शिल्लक राहिलेलं ते मी त्यांना देऊ केलं नाही. जो दररोजचा कोटा त्यांचा होता. कोटा या शब्दाचा अर्थ वाटा किंवा हिस्सा असा आहे. However, what I saw from my window surprised me. तरी सुद्धा बघा, मी जे माझ्या खिडकीतनं बाहेर बघितलं की ज्यानं मला काय केलं तर मला आश्चर्यचकित केलं. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. तर तो जो भिकारी होता आणि त्याची जी नात होती, तिचं वय आपल्याला माहिती आहे की ते किती वर्षाची होती, तर 5 वर्षाची नात होती. हे त्या पावसामध्ये रस्त्यात खेळत होते. कारण का, तर रस्त्यावरती अजिबात ट्रॅफिक नव्हतं, वाहनांची गर्दी नव्हती, म्हणून हे रस्त्यावरती ते दोघ जण खेळत होते. दे वर लाफिंग, क्लॅपिंग अँड स्क्रीमिंग जॉयसली. ते हसत होते
ते टाळ्या वाजत होते आणि आनंदानं ते किंचाळत होते, ओरडत होते, ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज. जणू ते पॅराडाईज मध्ये आहेत. पॅराडाईज या शब्दाचा अर्थ स्वर्ग इथं दिलेला आहे बघा. पॅराडाईज म्हणजे हेवन, अन आयडियल ऑर परफेक्ट प्लेस, म्हणजे स्वर्ग किंवा एक आदर्श किंवा सर्व सुखाडूशी अशी असलेली अशी एखादी जागा, म्हणजे परफेक्ट अशी जागा, ज्याला हेवन, पॅराडाईज असं म्हटलेलं आहे. तर बघा, तर ते जणू स्वर्गातच आहेत. या आनंदानं ते काय करत होते, तर ते रस्त्यावरती ते काय करत होते, तर ते हसत होते, उड्या नाचत होते, टाळ्या वाजत होते आनंदानं. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. त्यांच्यावरती मात्र त्यांच्या पोटामध्ये अन्न नव्हतं, त्यांना आज खायला काही मिळालेलं नव्हतं आणि पाऊस पडत होता. या गोष्टीचं त्यांच्यावरती कसलाही फरक पडत नव्हता. आणि ही खरं तर ही ऍटिट्यूड आहे माणसाचं. त्या दोघांचं हे ऍटिट्यूड आहे जे तिच्याकडे नव्हतं. पेज नंबर 96 वर बघा. दे वर टोटली ड्रेस्ड अँड टोटली हॅपी. ते संपूर्णपणे ओलेचिंब झाले होते, भिजलेले होते आणि ते पूर्णतः ते आनंदी होते, ते संपूर्ण आनंदी होते. आय एन्व्हीड देअर जेस्ट फॉर लाईफ. आता इथं जेस्ट या शब्दाचा अर्थ आहे बघा, ग्रेट एन्जॉयमेंट ऑर एन्थुसिझम, म्हणजे खूप मोठा आनंद किंवा उत्साह. तर बघा, इथं लेखिका असं म्हणते की ते संपूर्णपणे ओलेचिंब झाले होते, ते पूर्णतः आनंदी होते. आय एन्व्हीड देअर जेस्ट फॉर लाईफ. आता एन्व्हीड या शब्दाचा अर्थ हेवा वाटला. जेस्ट ग्रेट एन्जॉयमेंट ऑर एन्थुसिझम. मला त्यांचा जो आनंद होता आणि त्यांचा जो उत्साह होता याचा मला खरोखरच हेवा वाटला त्यावेळेला, असं इथं ती मीना सांगते. बघा पुढं. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि ते जे दृश्य होतं त्या दृश्यानं मला माझ्या स्वतःमध्ये, माझ्या जीवनाकडं मला पाहण्याचं मला अगदी फोर्स केलं मला. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स. त्यावेळेला मला एक गोष्ट लक्षात आली की माझ्याकडं अनेक आरामदायी गोष्टी माझ्याकडं आहेत. नन ऑफ विच दे हॅड, की जे त्यांच्याकडे नाही, त्या सगळ्या अनेक आरामदायी अशा गोष्टी, त्या कम्फर्ट आहेत, त्या सगळ्या माझ्याकडे आहेत. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेट्स. असेट्स या शब्दाचा अर्थ आहे बघा, अ युजफुल अँड व्हॅल्युएबल थिंग, म्हणजे एक अत्यंत उपयोगी आणि अत्यंत मौल्यवान अशी गोष्ट. तर बघा, आणि त्यांच्याकडं जी सगळ्यात मोठी मौल्यवान अशी गोष्ट होती, विच वन आय लॅक, की ज्याचा माझ्याकडे अभाव होता, ज्याचा माझ्याकडे अभाव होता. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. तर या लेखिकेकडे इतकं सगळं कम्फर्ट होतं तरी सुद्धा समोरच्या ते जे दोघ जण होते, ते भिकारी आणि त्याची ती नात होती, यांच्याकडे कुठली गोष्ट नव्हती. तर हे सगळं कम्फर्ट त्यांच्याकडे नव्हतं, पण त्या भिकाऱ्यांच्याकडे ते होतं. ते काय होतं बघा, तर दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. म्हणजे त्यांना माहिती होतं की आपलं जीवन जसं आहे तसं, पण त्याही जीवनामध्ये आनंदी कसं व्हायचं हे त्यांना माहिती होतं. हे त्यांच्याकडचा बहुमूल्य असा जो काही गुण होता, जो या श्रीमंत असणाऱ्या मीनाकडं नव्हता. I felt ashamed of myself. I even started to make a list of what I had and what I did not have. तर मला माझ्या स्वतःचीच लाज वाटली आणि मी काय केलं, तर मी लगेच एक यादी बनवायला सुरुवात केली. कशाची, तर what I had, माझ्याकडं काय काय होतं आहे, and what I did not have, आणि माझ्याकडं कुठल्या गोष्टी नाहीयेत, त्या सगळ्यांची काय केली, त्या सगळ्यांची मी यादी बनवायला सुरुवात केली. आय फाउंड आय हॅड
more to be grateful for than most people could imagine. तर मला खरं तर खूपच मला ते असं स्वतःला सांगत होती की आय फाउंड आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल. खरं तर मी तक्रारी करण्यापेक्षा मी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, आभार मानले पाहिजे की जे इतर अनेक लोकांच्या इमॅजिन मध्ये सुद्धा जे कल्पनेमध्ये जे असतं ते सगळं माझ्याकडं होतं. म्हणजे जे फक्त इतर लोक त्याची कल्पना फक्त करू शकतात ते माझ्याकडं तर होतं त्या गोष्टी असे ते सांगतात. दॅट डे आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. आणि त्या दिवशी मी माझ्या जीवनाचा जो ॲटिट्यूड आहे, माझा जो स्वभाव आहे, माझी जी वर्तणूक आहे, जीवनाकडे बघण्याचा माझा जो काही दृष्टिकोन आहे तो मी बदलायला ठरवलं. युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. आणि हे ठरवताना मी कशाचा उपयोग केला तर त्या भिकाऱ्याचा, त्याला मी माझा रोल मॉडेल बनवला. मी माझा त्याचा रोल मॉडेल या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असेल की आपण एखाद्या व्यक्तीला फॉलो करणे, आदर्श मानणे. तर त्या भिकाऱ्याला मी माझ्या रोल मॉडेल मानायला सुरुवात केली असं ती सांगते. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. एक खूप वेळ थांबल्यानंतर, खूप मोठा पॉज घेतल्यानंतर मी मीनाला विचारलं की हे जे काही जे बदल झाले त्याला किती काळ लोटला. हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. किती काळ घेतला गेला, किती वेळ गेला यासाठी. तर वन्स दिस रिअलाइज्ड डाऊन शी सेड, सॉरी डॉन DAWN डॉन. वन्स दिस रिअलायझेशन डॉन शी सेड. आता इथं रिअलायझेशन डॉन या शब्दाचा अर्थ बिगॅन टू रिअलाइज. ती म्हणते की एकदा का हे मला समजायला सुरुवात झाली. इट टुक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. तर जवळजवळ ह्या गोष्टीनं जवळजवळ 2 वर्ष घेतली गेली की माझ्यामध्ये यासारख्या बदल होण्याचा आणि त्याच्यावरती माझ्यावरती इफेक्ट होण्याचा, प्रभाव पडण्यासाठी जवळजवळ 2 वर्ष गेली. म्हणजे साधारणतः भिकाऱ्याचा जो इन्सिडेंट बघितला त्याच्यानंतर 2 वर्षानंतर हिच्यामध्ये बदल व्हायला म्हणजे 2 वर्ष गेली हिच्यामध्ये बदलायला. नाऊ नथिंग मॅटर्स. आता मला कुठलाही काही मॅटर करत नाहीये, कुठल्याच गोष्टीचं मॅटर काही हरकत नाही असं म्हणू आपण तिला, किंवा कुठलीच गोष्ट तिच्या बिघडत नाही असं तिला वाटतं. आय एम ऑलवेज हॅपी. म्हणजे माझ्याकडे काही असलं काही नसलं तरी सुद्धा मी नेहमीच कशी असते, मी आनंदी असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग. मी काय करते तर मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मी प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये मी काय करते तर मी आनंद शोधते. इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक व्यक्तीत मी काय करते तर आनंद शोधते. या अगोदरची जी मीना होती ती प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक बाबीमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये ती फक्त आणि फक्त तक्रारी शोधायची, दोष शोधत असायचे. पण आता मध्ये तिच्यामध्ये कम्प्लीट चेंज झाला, ती पूर्ण बदलली गेली. ती आता फक्त काय करते तर फक्त आणि फक्त आनंदच शोधते. मित्रांनो, जीवनाचं खूप मोठं तत्वज्ञानी या भिकाऱ्यानं काय केलं तर या मीनाला शिकवलं. आणि जे आपल्या सुदैवानं मी तर म्हणतो की तुमचं आणि माझं सुद्धा, आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. सुधा मूर्तींचा हा अत्यंत सुंदर असा हा लेसन आपल्या महाराष्ट्र बोर्डाने आपल्या समोर मांडलेला आहे. खरं तर आपल्यातली अशी अनेक माणसं आहेत बघा की जी छोट्या गोष्टीला मोठं करून ते छोट्या समस्येला खूप मोठं करतात आणि अख्खं आयुष्य रडत खडत काढत असतात. पुढे बघा. डिड यू गिव्ह एनी गुरु दक्षिणा टू युअर गुरु आय आस्क्ड. त्याच्यानंतर लेखिका तिला विचारते मीनाला, काय ग तू त्या तुझ्या गुरुला म्हणजे त्या भिकाऱ्याला काही गुरुदक्षिणा दिलीस. नो अनफॉर्च्युनेटली बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. तर नाही म्हणते, दुर्दैवानं मला ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या की नाही त्यावेळेला त्याचा मृत्यू झालेला होता.
त्या भिकाऱ्याचा मृत्यू झालेला होता. म्हणजे ह्या गोष्टी समजून त्याच्यामध्ये बदल व्हायला 2 वर्षाचा कालखंड लोटलेला होता. आणि हे ज्या म्हणजे त्याचा ऍटिट्यूड हिच्या लक्षात यायला जवळजवळ बराच वेळ गेला, तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल. पण मी काय करते, तर स्पॉन्सरचा अर्थ आहे बघा, प्रोव्हाइड फंड्स फॉर अ गुड पर्पज. म्हणजे पैसा पुरवणे, एका चांगल्या उद्देशासाठी पैसे देणे किंवा पैसे पुरवणे. पण मी काय करते, तर तिची त्या भिकाऱ्याची जी नात आहे, जी एका बोर्डिंग स्कूलमध्ये आहे, तिला मी काय करते, तर मी पैसे पुरवते. कशासाठी, तर ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. म्हणजे त्याच्याबद्दलचा एक जो आदर आहे, जो आदर व्यक्त करायचा होता, त्याला जी गुरुदक्षिणा द्यायची होती, जी राहून गेली, नेमकी तीच एक त्याला एक आदरांजली म्हणू आपण त्याला. आणि ती काय करते, तर त्याचा थोडासा आदर व्यक्त करायच्या उद्देशाने ती काय करते, तर त्या नातीला ती काय करते, जी बोर्डिंग स्कूलमध्ये म्हणजे शिकते, तिला ती काय करते, तर ती पैसे देते, एका चांगल्या उद्देशाने ती पैसे पुरवते. सुधा मूर्ती यांचा हा पाठ आहे मित्रांनो. याचे 2 भाग केलेले आहेत. पहिला मोठा आहे, दुसरा छोटा आहे. पर्याय नव्हता. कारण का, तर लेसन मोठा आहे आणि खूप सुंदर आहे. खरं तर मला खूप आवडला, तुम्हाला सुद्धा खूप आवडला. अत्यंत सुंदर सुरेख असा लेसन आहे. म्हणजे हॅट्स टू सुधा मूर्ती या लेसनसाठी. आपण ह्या सगळ्यांनाच खरं तर ज्यांनी आपल्यासमोर हे मांडल्या सगळ्या व्यक्तींसाठी अत्यंत सुंदर लेसन दिल्याबद्दल आपण खरंच त्यांना आपण धन्यवाद दिला पाहिजेत. तुम्ही सुद्धा माझे हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून मी धन्यवाद मानतो मित्रांनो. आणि मी इथंच थांबतो. जाता जाता पुन्हा एकदा एक विनंती आहे, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजना लाईक करा आणि माझे हे जे व्हिडिओज आहेत ते शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. मी इथंच थांबतो.